सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि काल झाला अर्चनाचा बर्थडे आणि तिला सगळ्यांनी छान छान अशा विशेष केलेल्या आहेत, मस्त विश केलेला आहे. तर अर्चनाच्या मार्फत सुद्धा मी सगळ्यांना तुम्हाला थँक्यू बोलते. तिला म्हटलं थोडंसं बोल, पण म्हटली नाही मला नाही बोलायला जमणार, तर तुम्हीच बोला. तर तिच्यामार्फत मी सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छांचे आभार मानते. आणि इथं जो काही मी केक बनवणार होते ना, तर तो आदल्या दिवशीच मी क्रम कोटिंग वगैरे असं करून ठेवलेलं फ्रीजमध्ये, कारण मला मग वाढदिवसा दिवशी खूप कामं असतात, स्वयंपाक करा, हे करा, ते करा, केक करा, मग अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळं मग काल परवा दिवशी आदल्या दिवशीच केक वगैरे करून ठेवला, क्रम कोटिंग करून ठेवला, फक्त डिझाईन वगैरे बनवायची होती. आणि तर मी आज सकाळी सकाळी गुलाबजाम करायला घेतले, जवळजवळ 10-11 वाजले असतील. आणि परवा माझ्या मैत्रिणींनी एक मला गुलाबजामचं पॉकेट असं दिलेलं, जेव्हा भेटायला आल्या होत्या तेव्हा, तर त्यांनी गुलाबजामचं पॉकेट घेऊन आलेल्या. तर ते एक पॉकेट आणि दुसरं एक पॉकेट असं दोन्ही मिक्स करून करते मी, कारण एका पॉकेटमधले गुलाबजाम सगळ्यांना पुरणार नव्हते, म्हणून 2 पॉकेट घेतलेले आहेत आणि सगळं मिक्स करून दुधामध्ये चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि एका साईडला पाक वगैरे पण करायला घेतलेलं आहे. तर आपली इलेक्ट्रिक शेगडी आहे ना, तर त्याच्यावरती पाक करण्यासाठी ठेवलेलं, आणि इकडे ना तोपर्यंत मी हे गुलाबजामचं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि एकदम म्हणजे पटकन होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही, त्यांनी बिघडण्याचे पण चान्सेस नसतात ह्याच्यामध्ये, अगदी व्यवस्थित होतात गुलाबजाम हे. तर नेहमी खव्याचे वगैरे पण बनवतो, पण आधेमध्ये कधीतरी असं लगच्या लगे जर करायचे असतील ना, तर ते असं बनवते. आणि राजश्री त्यांनी मला एक तेव्हा गुलाबजामचं पॉकेट दिलं होतं, म्हटलं चला आज वाढदिवस पण आहे तर विशेष गुलाबजामच करूया. तर इथं साक्षी व्हिडिओमध्ये येईल अजिबात नको म्हणत होती, खूप लाजतात मुली. तर म्हटलं काही नाही, थोडंसं ये आपण गुलाबजाम वगैरे करताना शूट घेऊया. तर ती आली तेवढीच, आणि आम्ही दोघींनी तर गुलाबजाम वगैरे केलेला आहे. तर काही जण हे गुलाबजामचं प्रीमिक्स आहे ना, तर पाण्यामध्ये सुद्धा मळतात, काही जण दुधामध्ये वगैरे मळतात, पण दुधामध्ये मळल्यानंतर खूप छान होतात आणि एकदम खव्यासारखे वगैरे लागतात, पण खव्याची टेस्टला भारीच लागतात, पण कधीतरी करायला हे ठीक आहे. तर सगळे गुलाबजाम इथं मी तळून घेतलेले आहेत, 2-3 सेटमध्ये सगळे तळून घेतलेले आहेत. आणि एकदम किती छान, आणि कलरसुद्धा किती छान आले बघा. आणि आपला पाक होता ना, तर तो सुद्धा तयार झाला. इकडं गुलाबजामचं पीठ मळेपर्यंत, गुलाबजाम तळेपर्यंत पाकसुद्धा आपला व्यवस्थित झालेला आहे. आणि साखर म्हटलं तर मी इथं 2 पॉकेटसाठी अर्धा ते पाऊण किलो साखर घेतली असेल, आणि पाणी घातलेलं 2 तांबे, कारण पाक खूप शोषून घेतात हे गुलाबजाम. आणि गुलाबजाम तळून वगैरे झालं, सेट करायला ठेवलं, तोपर्यंत म्हटलं पनीर आहे ना, तर ते थोडंसं आता गरम तेल आहे तर त्याच्यामध्येच तळून घेऊया, कारण परतचा वेळ आपला वाचला जातो संध्याकाळच्या वेळी. आणि दुपारच्या वेळेस अशी जरा तयारी करायची होती, आणि भाऊजींचं पण आमच्या संध्याकाळी नाईट असल्यामुळे आम्हाला हे 7च्या अगोदरच आम्हाला सगळं सेलिब्रेशन वगैरे करायचं होतं, म्हणून दुपारी आहे तर ती बेसिक तयारी वगैरे करून ठेवूया. तर इथं गुलाबजाम वगैरे मळलं, नंतर जे काही पनीर वगैरे होतं ना, तर ते सुद्धा तळून वगैरे ठेवलं. थोडीशी काहीतरी वरण वगैरे फोडणी करायचं होतं ना, तर ते सुद्धा केलेलं आहे. मसाल्याची तयारी करून घेतली. साक्षी इथं मसाला करते पनीरचा, आणि अर्चना वरण वगैरे फोडणी टाकते. आणि तोपर्यंत गुलाबजामसुद्धा सेट झालेलं आहे बघा, किती छान झालेलं आहे. आणि सगळा रस असं शोषून घेतलेलं आहे, अगदी 2 तासामध्येच हे गुलाबजाम आपले तयार होतात. तर आम्ही इथं गुलाबजाम करायला 12-12:15 वाजता घेतले होते, आणि सगळी जी काही तयारी ना, तर 1 ते 1:30च्या दरम्यान आमची चालू होती, कारण संध्याकाळी आम्हाला 7च्या अगोदर सगळं आवरायचं होतं. आणि तो गुलाबजाम किती पाक शोषून घेतलं बघा. आणि इथं जे काही केकचं सामान, केक आता कोणता करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण बाहेरचे ऑर्डर आले की बाबा हां त्यांनी सांगतात अशा थीमचा करा, तशा थीमचा करा, आपण लगेच पटकन करू शकतो, पण स्वतः करायचं असलं की कोणत्या थीमचा करावं तेच कळत नाही. तर इथं माझं केकचं सामान आहे ना, तर भरपूर असं घेऊन ठेवलेलं आहे. आणि जे काही खालच्या कप्प्यामध्ये भांडी वगैरे आहेत, वरच्या कप्प्यामध्ये कलर्स, इसेन्स वगैरे बाकीचं आहे, क्रश वगैरे दुसऱ्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही फायनली केक डेकोरेट करायला घेतलेला आहे. 1:30 वाजता केक डेकोरेट, 1:30 ते 1:45 वाजता केक डेकोरेशन करायला घेतलेलं आहे इथं. आणि कोणता करावा काही सुचत नव्हतं. पहिला गोल्डन फ्लॉवर, नंतर सिल्वर फ्लॉवर होते, तर त्याच्यापासून काहीतरी करावं म्हटलं, पण ते पण नंतर नको म्हटलं, कारण क्रीम शिल्लक होती, क्रीमचा पण वापर झाला पाहिजे. आणि तर रात्री क्रम कोटिंग करून ठेवल्यामुळे ना, तर असा प्रॉब्लेम झाला आहे. पण काही नाही, बाकी स्प्रिंकल टाकायचं काम वाचलेलं आहे माझं इथं बरं का. आणि मस्त अशी स्प्रिंकल टाकते तशी डिझाईन इथं तयार झालेली आहे, कारण क्रीम लगेच लावल्यानंतर जर आपण फिनिशिंग केलं किंवा डिझाईन करायची असेल ना, तर ती लगेच होत्या. आणि इथं आदल्या दिवशी मी क्रम कोटिंग करून ठेवल्यामुळे क्रीम आपली जराशी ड्राय होत्या, आणि त्याच्यानंतर ही डिझाईन काढायचं म्हटलं की थोडंसं ब्रशला वगैरे लागली जाते, पण दिसायला छान दिसतं हा केक, एकदम भारी वाटलं मला सुद्धा. आणि बाकी असे पण केकचे डिझाईन असतात ना, की बारीक बारीक स्प्रिंकल वगैरे टाकलेले असतात, तर तसं हे काहीतरी डिझाईन वाटत होती मला. आणि तर छानपैकी आमचं केक तयार झालेलं आहे. थोडंसं साक्षीनं गुलाबाची पानं वगैरे आहेत ना, तर ती आणून ठेवली होती. पहिलं आमचं प्लॅनिंग वेगळंच होतं, नंतर आमचं प्लॅनिंग चेंज झालं आणि अशा प्रकारे केक केला. रोज फ्लावरचं आम्हाला करायचं होतं, पण रोज फ्लावर काय मिळणार नव्हते आणि दुपारी बंद असतं. म्हटलं आता राहू दे, आपण क्रीम आहे तर क्रीमचेच फ्लावर्स करूया.
तर अशा प्रकारे हा केक आम्ही तयार केलेला आहे. तर काल आणि एक केकची ऑर्डर आली होती आणि आम्हाला 1 किलोचा केक बनवून द्या, तर नाही म्हणून सांगितलं कारण खूप कामं होती. तर टाकाऊपासून टिकाऊ असा आम्हाला बुके तयार करायचा होता. काहीतरी खूप छान होतं मटेरियल घरी आणि फुलं वगैरे पण होती. आणि जे काही आपण आता 1 लाख सबस्क्रायबर झाल्यामुळं बुके वगैरे सगळ्यांनी आणले होते, त्याच्या स्टिक वगैरे आम्ही ठेवून दिल्या होत्या. तर साक्षी म्हटली की फुले वगैरे कुठं आहेत का, येताना घेऊन ये विकत. पण येता येता स्वराजच्या शाळेतून असं एक गार्डन आहे, तिथं भरपूर अशी फुलं आहेत येलो कलरची. तर खूप छान वाटली. म्हटलं तर याचाच आपण उपयोग करूया काहीतरी. तोपर्यंत येईपर्यंत साक्षीने इथं जे काही पानं फुलं वगैरे आहेत ना, तर ती सगळी असं डेकोरेशन केलेलं बुके आणि त्या अर्चनाचं डाळिंब वगैरे सोलायचं चाललेलं. आणि त्याच्यानंतर मम्मी आमच्या गेल्या होत्या मिरजेला, तर त्यांनी एअर मॉप्स असे घेऊन आलेत स्वरासाठी. तर ते घालून ती खूप खुश झालेली. मम्मीने सांगितलं की तू डोळे झाकून पटकन तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे. तर मम्मीने छान असं सरप्राईज दिलेलं आहे. आणि जी काही फुलं वगैरे आणली होती ना, तर ती आम्ही ह्या बुकेमध्ये घातलेली आहेत. आणि किती छान असा बुके तयार झाला बघा आपल्या इथं. जे काही टाकाऊपासून टिकाऊ होतं ना, तर माझ्या मैत्रिणीनं परवा हे आणलं होतं बुके. तर मी तसंच ठेवून दिलेला. फुलं सुकलेले वगैरे तर ती टाकून दिली होती, ते आहे ना तर तसंच सेट ठेवलेला. आणि त्याच्यामध्येच अशी फुलं वगैरे घालून हा बुके तयार केलेला आहे अर्चनासाठी संध्याकाळी. आज मस्त असा झालेला आहे. विकत सुद्धा असा मिळणार नाही. विकत पण छान मिळतात ह्याच्यापेक्षा सुद्धा, पण आपण स्वतःच्या हाताने बनवल्याचा आनंद काही वेगळाच असतो. अर्चनाला बघा स्वरा कशी एअर मॉप्स आहेत ना, तर ते घालून असं छान तिला हे करायला लागले, काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यांना असं तिनं घालून हे केलेलं आहे, वाजवलेलं आहे. मुलांना काहीतरी नवीन असं दिल्यानंतर ना खूप खुश होतात. आणि इथं जरा बुकेचं थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि किती छान दिसतं बघा हा. आणि हा बुके ना स्वतःच्या हाताने केलेल्याचा आनंद काही वेगळाच होता. आणि सगळी वेगवेगळ्या प्रकारची फुलं रंगीबेरंगी, त्यात पानं वगैरे ना, तर एकदम मस्त दिसत होती. रोज फ्लावर पण थोडेसे होते, पण ते सुद्धा त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि जे काही सगळे फुलं अशी त्याच्यामध्ये घातलेत आणि छानपैकी आमचं सगळं काम आवरलं. आणि आता बड्डेची तयारी चालू आहे. तर तुम्ही ही बड्डे एन्जॉय करा.
तरी तर छानपैकी तेवढाच आमचा घरगुती पद्धतीने असा आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या काळामध्ये एवढे बड्डे वगैरे नसायचे, तेवढं काही आम्ही बड्डे वगैरे करायचं नाही. पण लग्न झाल्यापासून आम्ही सगळे बड्डे वगैरे मुलांचे त्यांच्याबरोबर आमचे सुद्धा आम्ही बड्डे सेलिब्रेशन वगैरे करतो. आणि केक वगैरे आपण घरीच बनवतो, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि केक बाहेरून आणा वगैरे. तर प्रत्येकांचा बड्डे असा आम्ही एन्जॉय करत असतो. तेवढं छोटंसं सेलिब्रेशन का असेना आम्ही करत असतो. तर स्वराच्या मैत्रिणी गेल्या वर्षी आल्या होत्या अर्चनाच्या बड्डेला, कारण त्या खेळायलाच आल्या होत्या. त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा. तर त्यांनी सुद्धा अर्चनासाठी असं गिफ्ट शाळेतून त्यांनी तयार करून दिलं. बघा किती म्हणजे मुलींना पण असा उत्साह आहे. तर अर्चनासाठी गिफ्ट वगैरे तयार करून दिले. आणि इथं बघा इयर मॉप्स आणलेले मम्मीनी. तर आम्ही सुद्धा एन्जॉय केलं. आम्हाला लहानपणी एन्जॉय करायला मिळालं नाही, असं काही नव्हतंच आपल्या वेळेस. तर आणलेलं आहे, तर चला म्हणलं आपण पण त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय करूया. तर मस्त वाटलं असं लहान मुलांसारखं लहान होऊन कधीतरी जगावं. भारी वाटत होतं. आणि बड्डेच्या दिवशी असं थोडंसं होतं हसी मजाक इकडं तिकडं थोडंसं. तर छानपैकी असं आम्ही हा दिवस एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तरी तर स्वराला आहे ना, तर सगळ्यांना असं ते इयरमॉप्स वगैरे घालून त्यांना मस्त हसवायचं होतं. तर तिचं काम चालू आहे. तर इथं काकीला वगैरे पण घालून थांबी, तू उभा राहायचं आणि मी करते असं सांगून सगळ्यांना तिनं ते घालून त्यांच्याबरोबर रील्स वगैरे काढलेल्या आहेत. आणि इथं साक्षीचं आणि स्वराचं चाललंय मस्त मज्जा मस्ती करणं. तर प्रत्येकांबरोबर तिनं असं हे खेळ खेळलेले आहेत आज. आणि सगळ्यात छान कुणाचं आलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला तर असं वाटतं की आमच्या मम्मींचं खूप छान आलेलं आहे, कारण एवढ्या वयस्कर होऊन सुद्धा त्यांना अजून सुद्धा लहान मुलांबरोबर खेळायला आवडतं. आणि असं काय काय नवीन असं आणायला आवडतो. खूप हौशी आहेत. तर छान असं त्यांनी सुद्धा एन्जॉय केलेलं आहे. पुढे जाऊन बघू शकता तुम्ही. आम्ही थोडंसं इथं केलेलं आहे स्वराबरोबर, पण सगळ्यात डान्स आमच्या मम्मींचा आलेला आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुणाचा जास्त चांगला आलेला आहे. आम्ही मम्मींना सांगितलं की असं करा, तर मम्मी डायरेक्ट लहान मुलांसारखं खेळायला लागलेल्या दोघी पण. खूप भारी वाटलं, मस्त वाटलं आजचा हा दिवस. तर आम्ही मम्मींना इथं वयस्कर असं म्हणतच नाही, कारण एकदम तरुण असल्यासारखं वागतात त्या. खूप हौशी आहेत. आम्ही तर त्यांना हेमा मालिनीच म्हणत असतो. नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्या मम्मीची रील कशी आली आहे. तर इथं छानपैकी आम्ही फोटोशूट वगैरे केलेला आहे. आणि हे ड्रेस आहेत ना स्वरानी आणि साक्षीने सेम सेम घातलेत, कारण त्यांना गेल्या वेळेस उन्हाळ्यामध्ये मी 2-3 ड्रेस आम्ही तिघींना पण शिवले होते, पण दोघींना सेम सेम असे ड्रेस घातलेले आहेत. आणि मस्तपैकी इथं फोटोशूट वगैरे केलेला आहे. नवीन मोबाईल म्हटल्यानंतर काही 150 ते 200 फोटो मोबाईलमध्ये होते, सिलेक्ट करून थोडेसे ठेवलेले आहेत. तर आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो बेल आयकॉनही दाबत जावा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.